इन्फेक्शन जे आहे ते पसरतं ना, मग ते आपल्या हातावरचे जे किटाणू आहेत, जे आपली जी ओपनिंग आहे, म्हणजे जे आपले तोंडा, म्हणजे आता आपलं तोंड, आपण तोंडात वेगवेगळे घटक खातो ना, डायरेक्ट पोटात जातात. मग आपण जे अन्न खातो त्याच्या बरोबर आपल्या हाताला जे म्हणजे बॅक्टेरिया किंवा मग ते व्हायरस, वेगवेगळ्या प्रकारचे जे जंतू असतात ना, ते लागलेले असतात, ते आपल्या पोटात जातात. त्यामुळे ना त्या आतमध्ये गेल्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार निर्माण होतात. मग हे आजार निर्माण होऊ नये आणि त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं, त्यासाठी काय करायचं, आपण जेवण करण्यापूर्वी टॉयलेट वॉशरूम यूज केल्यानंतर रोज प्रत्येक वेळेला 30 सेकंड पर्यंत हात धुवायचे. ती लाईफ बॉयची ऍड कोणी बघितलेली बरं, हँडवॉशवाली, हा, ते काय म्हणते, धोते जाओ. किती मिनिटापर्यंत धुवायचं सांगतात ते, किती सेकंड पर्यंत, 30 ना. हा, मग काय करायचं, पहिले हात धुण्याचे म्हणजे बेसिकली 7 स्टेप येतात. मग सगळ्यात पहिले काय करायचं, पाणी होईल ना पण उद्या मॅडम चालू द्या. चालतंय का. मग सगळ्यात पहिले काय करायचं, आपले ना हात काय करायचं, आपले हात ना ओले करून घ्यायचे बरं का, ओले करून घ्यायचे. आपण जे सोप किंवा मग जे हँडवॉश आहे ते घ्यायचं बरं का हातावर. त्याला काय करायचं, व्यवस्थित स्प्रे पसरून घ्यायचं हातावर. फर्स्ट स्टेप काय आहे, पाम टू पाम, म्हणजे आपले जे तळवे आहेत ना, त्यांना तळव्यापर्यंत असं रगडायचं. जी सोप आहे ना, ती काय करायची, पहिले जर कोणी यूज केलेली असली ना, व्यवस्थित धुवून घ्यायची बरं का, मगच यूज करायची. आणि जे हॅपी बर्थडे जे सॉन्ग आहे तुम्हाला सगळ्यांना येत असेल ना, ते बरोबर 30 सेकंडचं आहे बरं का. मग ते म्हणत हँडवॉश करायचं, तेव्हाच मग आपलं प्रॉपर, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला हँडवॉश 30 सेकंड पर्यंत आपला हँडवॉश होतंय. फर्स्ट काय करायचं, हे जे आपले दोन्ही हाताचे तळव्यावर असे घासायचे बरं का. ही झाली पहिली स्टेप. नंतर मग दुसरी स्टेप काय करायचं, पाठीमागच्या हाताला बरं का, आधी उजव्या हाताने डावा हात, तर डाव्या हाताने उजवा हात. नंतर हे आपले जे इथं जी घाण असते ती क्लीन करून घ्यायची बरं का. नंतर दोन्ही हाताने सेम स्टेप, आधी डाव्या हाताने करायच्या, नंतर उजव्या हाताने करायच्या. ही झाली तिसरी स्टेप. नंतर हे आपली जे नख राहतात, नखामध्ये तुम्हाला माहिती आहे, आपण कुठं पण हात लावतो तर त्या नखामध्ये धूळ वगैरे भरली जाते, ते जास्त करून घाण होतात. मग काय करायचं, हे नख आपल्या अशा हात जोडायचे, अशा हात करायचे बरं का, आपण जेवताना जसे हात करतो ना तसे. आणि त्याने काय करायचं, आपल्या तळव्यावर असे राऊंड सर्क्युलर मोशन मध्ये, म्हणजे गोलाकार असे फिरवायचे. ही स्टेप 2 सेकंड 3 सेकंड असं करायची. नंतर उजवा हात डाव्या हातावर दोन्ही करून घ्यायचे. नंतर मग हे आपले हे उंचवटे जे असतात, इथे पण आपल्या घाण राहते बरं का, मग ती काय करायची, अशी क्लीन करून घ्यायची अशा पद्धतीने. दोन्ही हाताने करून घ्यायची व्यवस्थित. नंतर जे आपले हे मनगट राहते, तिथं पण काय राहते, जंतू वगैरे पसरलेले राहते, तर त्याला पण क्लीन करून घ्यायचं. काय करायचं, पहिले डाव्या हाताने उजवा हात क्लीन करायचा, नंतर उजव्या हाताने डावा हात. झाल्या सगळ्या स्टेप. नंतर काय करायचं, हात धुवून घ्यायचे. आणि ही जी स्टेप आहे सगळ्या त्याला 30 सेकंड पर्यंत करायच्या. आणि मग हात स्वच्छ जे कापड असतं त्याला पुसून घ्यायचं. आता कुणाला
करायचे आणि तळवे नंतर पाठीमागीचे हात. आधी उजव्या हाताने डावा करा की डाव्या हाताने उजवा करा, कोणता पण झाला. मग नंतर अंगठा काय करायचं, इकडनं असं क्लीन करून घ्यायचं का दोन्ही साईड. नंतर मग आपले जे नख राहतात, नखामध्ये घाण जाते ना, म्हणजे नख काय करायचे असं आपण जोडताना कसं करतो तसं असा हात करायचा आणि हे नाही का आपल्या कळव्यावर ठेवायचं. दोन्ही साईडचं करून घ्यायचं. दोन्ही साईडचं करून घ्यायचं. नंतर जे आपले बोटाचे जे उंचावटे राहतात ना, बोटाचे जे उंचवटे असतात ना ते स्वच्छ करून घ्यायचे बरं का, अशा करून दोन्ही पण हाताचे. मग नंतर जे आपले मनगट राहतात ना, मनगट क्लीन करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग ड्राय करून आपले जे काम करायचं ते आपण करू शकतो. आणि जेवणाच्या आधी किंवा बाहेर घेऊन आल्यावर टॉयलेट वॉशरूम यूज केल्यावर प्रत्येक वेळेस हँड वॉश करायचं बरं का, अशा प्रॉपर वेने. जेव्हा जर्म्स असतात ते मरतात. तर आपण असं नुसतं पाण्याखाली हात लावले, नुसते असे हात धुतले ना त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही बरं का. आणि दुसरं म्हणजे आता सध्या ना पावसाचं वातावरण आहे. मग अशा वातावरणामध्ये काय होते, जे कीटकजन्य आजार आहेत त्यांचं पण प्रमाण वाढतं. म्हणजे आता डेंग्यू, मलेरिया असे जे डास आणि जे निर्माण होणारे जे आजार आहेत त्याचं प्रमाण अशा वाढतं. हे प्रमाण म्हणजे आपल्याला होऊ नये ना, आपलं त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी म्हणजे थोडी आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि आपला परिसर थोडा स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं, आपलं जे आजूबाजूचं वातावरण आहे त्याच्यामध्ये जे इकडे असे धक्के आहेत, आधी तर तुमच्या प्रत्येकाच्या घरात टाक्या असतील ना, टाक्यामध्ये पाणी आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला असं काही छोटे छोटे डास दिसतात का? मग ते कसं ते घाण झालेलं आहे बघा. ते काय करायचं, आठवड्यातून एकदा कोरडं करायचं, सगळं पाणी काढून टाकायचं आणि त्याला ना उन्हामध्ये ठेवायचं. रिकामं करून ना आठवड्यातून एकदा कधी पण केलं तरी चालते. आणि तिथं जसं तो डबकं साचलेलं आहे पाण्याचं, तिथं डबकं नाही का साचू द्यायचं नाही, त्याच्यावर मुरून टाकायचा. किंवा मग आपले जे डॉक्टरचं खातो ना, त्याच्यामुळे काय होते, पाण्यावर लेअर तयार होती रॉकेटची आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मच्छराची वाढ होत नाही. अशा प्रकारे आपण जी मच्छराची वाढ आहे होण्यापासून रोखू शकतो. आणि दुसरं म्हणजे असं म्हणजे पावसामध्ये मच्छर चावू नये त्यासाठी काय करायचं, पहिले ना फुल स्लीवचे कपडे घालायचे. आता तुम्ही जे शॉर्ट घातलेत ना याच्यामध्ये ना मच्छर चावण्याची जास्त भीती राहते, कारण की आपलं सगळं ओपन राहते ना. मग अशा वेळेस काय करायचं, आता तुमच्या घरी मच्छरची कॉईल ऑलआउट असे असेलच ना, जे ओडोमॉस राहतं ते आपल्या हातावर म्हणजे लावून शाळेत यायचं का. अशा प्रकारे आपण आपली काळजी घ्यायची, आपला परिसर थोडा स्वच्छ ठेवायचा. म्हणजे कुठं पाणी साचू द्यायचं नाही, साचलं तरी ते आपल्या आठवड्याला क्लीन करून घ्यायचं. परत मग कचरा वगैरे होऊ द्यायचा नाही. अशा प्रकारे आपण आपली काळजी घ्यायची. आणि आता गुड बॅड टचचं आपलं मार्गदर्शन काय पण वाघ मार्गदर्शन. त्याला आडवा करा. आपण एक काम करतो, बंद कर. If you are feeling comfortable with the touch, you have to say good touch. If you are not feeling comfortable, good touch. Good touch. Good touch. No. 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 Good touch. No. 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 You are feeling Tanya. Immediately you have to inform your parents. Okay? कळालं की नाही का, परत व्हिडिओ पाहायचा. बहीण असं त्यांना सांगलं पाहिजे, शांत नाही राहायचं. इकडे मुलगी कुणी यायचं. जा प्रांजल जा, लिनू जा, लिनू जा तिथे मॅडम. हे बघा, गुड टच बॅड टच. आता आपण व्हिडिओ पाहिला ना, तर गुड टच आपल्याला समज गुड टच हा महिलानं किंवा ह्यानं पुरुषानं केला तरी आपल्याला गुड टच आणि बॅड टच आपण व्हिडिओ पाहिले की नाही. तर आपल्याला कुणीही गुड टच बॅड टच करता वेळेस आपल्याला असा हे ओठाला, आपल्या छातीला आणि परत आपल्या पोटाला किंवा याला कुणी असं स्पर्श केला
तर तो काय स्पर्श असतो? बॅड टच. हा, बॅड टच असतो. तर मग असा जर आपल्याला कुणी जर स्पर्श केला तर आपल्या आई वडिलांना, आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना सांगलं पाहिजे, शांत बसायचं नाही. हा, आत्ताच आपल्याला मॅडमनी सांगितलं की गुड टच आणि बॅड टच कसे असतात काय. तर बघा, गुड टच कोण कोण करतात आपल्याला ते सांगतो अगोदर तुम्हाला. आपल्या घरामध्ये आपली आई, आपले बाबा हे आपल्याला गुड टच करत असतात. रोज आपण सकाळी शाळेत येताना आपल्याला तयारी करून देणे, समजा आपल्या सर्व गोष्टी आपल्याला वेळच्या वेळी पोच करण्याचं काम आपली आई आणि आपले बाबा किंवा आपले पप्पा करत असतात काय. त्यामुळे त्यांचा जो टच असतो हा गुड टच असतो. टच म्हणजे काय? स्पर्श. टच म्हणजे काय? स्पर्श. समजा एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला नुकसान पोहोचवायचं आहे तर तो वेगळ्या प्रकारचा स्पर्श करतो पहा आपल्याला, आणि आपल्याला ओळखू येते. आता मी वर्गामध्ये मुलींना माझ्याजवळ बोलवतो आणि त्यांच्या डोक्यावर हात फिरवतो. माझा जर मुलीला त्रास द्यायचा जर हा असेल तर मुलीला लगेच समजतंय का नाही, हे सरच्या मनात काहीतरी चुकीचं आहे. किंवा गावात एखादा व्यक्ती, अनोळखी व्यक्ती, आता त्या दिवशी आम्ही शाळेत नव्हतो आणि एक माणूस आला आपल्या शाळेमध्ये, आलता का नाही, आणि तुम्हाला बोलू लागला, सर कुठं आहेत, फिरू लागला. तुम्ही बरोबर ओळखलं होतं त्या दिवशी. एखादी स्त्री जर तुम्हाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असेल तर तो बॅड टच आहे काय. तर अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे की ज्याच्यासोबत बोलल्यानंतर तुम्हाला वाटते की मला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, किंवा आपल्या आईला सांगितल्यानंतर किंवा आपल्या पप्पाला सांगितल्यानंतर ते त्यांना बोलतील ना की तुम्ही का तसं माझ्या मुलीला हात लावला, तशा व्यक्तीला सांगायचं. तिथं जर तुम्हाला नाही वाटलं तर शाळेत सर आहेत, शाळेत ज्या सरांना बोलल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं त्या सरांना सांगायचं. आणि तरी पण तुम्हाला नाही सांगू वाटलं तर आपल्या शाळेमध्ये आपण तक्रार पेटी ठेवलेली आहे का नाही, तिथं चिठ्ठी लिहायची की सर किंवा मला गावामध्ये हा व्यक्ती असं टच करतोय, किंवा मी बाहेर आल्यानंतर माझ्याकडे असा बघतो, मला घाण बोलतो, असं जर कोण करत असेल, मला पण सांगायचं नसेल, आई वडिलांना पण सांगता येत नसेल, तर मग चिठ्ठी लिहून टाकायची तिथं. आणि मग आपण चिठ्ठी कधी ओपन करतो तक्रार पेटीची? जर शनिवारी. आता इथून पुढे जर बुधवारी आणि शनिवारी आपण ओपन करणार आहे. इतके दिवस आपण फक्त शनिवारीच करत होतो, आता आठवड्यातून 2 वेळा ओपन करणार आहे. तिथं पण तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. त्याच्यानंतर तिथंही तुम्हाला नाही करू वाटलं तर अजून एक पर्याय निघलाय बघा. आता आपल्या भारत सरकारने चिराग नावाचं एक ऍप्लिकेशन काढलेलं आहे. चिराग, काय नाव त्याचं? चिराग. त्याच्यामध्ये ते तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये, पप्पाच्या मोबाईलमध्ये ते चिराग ऍप डाउनलोड करायचं काय, आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव काय, कोण तुम्हाला त्रास देते त्याचं नाव टाकायचं आपल्याला तिथं, आणि ते सबमिट केलं की मग ते डायरेक्ट पोलिसच हुडकं देते त्या माणसाला इथं गावात आपल्या. कळलं का? हे मी तुम्हाला वर्गात गेल्यानंतर दाखवतो चिराग ऍप कसं वापरायचं ते. पण छोट्या मुलांना नाही, पण जे 5वीच्या मुली आहेत ते आता पुन्हा ही शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जाणार आहेत, बरोबर आहे, तेव्हा तुम्हाला ते काम आलंय. चिराग नावाचा ऍप आहे. जर का तुमचं 18 वर्षाच्या अगोदर लग्न होत असेल, मुलींना कसं असतंय, घरात कुणाला बोलता येत नाही ना मला लग्न नको म्हणून, आई बाप बळच लावून देतात लग्न, तेव्हा त्या चिराग ऍपचा वापर करायचा आणि तिथं टाकायचं माझं लग्न बळच करायला म्हणून आमच्या घरचे. ते पोलीस हुडकत देतात. आपल्या गावात एक लग्न तसं थांबवलंय, माहिती आहे का तुम्हाला? कुणाचं थांबवलं तर सांगा बरं. कुणाचं? तुझं? हा, ते रीना नाव आहे तिचं, रीनाच का? रीनाचं थांबवलं होतं लग्न. तिचं लग्न तिच्या वयाच्या 18 वर्ष मुलींचं पूर्ण झाल्याशिवाय लग्न करायचं नाही, नियम आहे तसा, तो गुन्हा आहे. 18च्या आत जर लग्न केलं तर तिचं त्या चिराग ऍपमुळे तिचं लग्न थांबलं का नाही? आणि आता तिचं 18 वर्ष जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तिचं लग्न होणार आहे. कळालं का? म्हणून तुम्ही पण, तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तुम्हाला कोणी विनाकारण छेड काढत असेल तर तशा व्यक्तीला आपल्याला किती पर्याय बघा. आता सर आहेत, त्यानंतर तुमचे आई बाबा आहेत, त्यांना पण नाही सांगता आलं तर शाळेत तक्रार पेटी आहे. तक्रार पेटी पण नाही तुम्हाला टाकू वाटलं तर मोबाईलवर पण आता सरकारने आपल्यासाठी एक ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे, त्याचा वापर आपण केला पाहिजे. आज या ठिकाणी गुड टच, बॅड टच, त्याचप्रमाणे हात धुण्याच्या विविध पद्धती सांगण्यासाठी आरोग्य विभागातील उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे मी या शाळेच्या वतीने
आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम याच ठिकाणी समाप्त झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.